नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण घेणार आहोत विज्ञानचे काही 50 प्रश्न. तर चला मग घेऊया 50 प्रश्न. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? ए. प्रकाशाचे शोषण. बी. प्रकाशाचे वक्रीभवन. सी. प्रकाशाची दिशा बदलून परत फिरणे. डी. प्रकाशाचे विखुरणे. याचं उत्तर आहे सी. प्रकाशाची दिशा बदलून परत फिरणे. दुसरा प्रश्न. आपाती किरण म्हणजे काय? ए. परावर्तित झालेला प्रकाश. बी. पृष्ठभागावर पडणारा प्रकाश. सी. विखुरलेला प्रकाश. डी. शोषलेला प्रकाश. याचं उत्तर आहे पृष्ठभागावर पडणारा प्रकाश. परावर्तित कोन आणि आपतन कोन यांचा संबंध काय असतो? ए. परावर्तन कोन, आपतन कोन. बी. परावर्तन कोन, आपतन कोन. सी. परावर्तन कोन आणि आपतन कोन. डी. कोणताही निश्चित संबंध नाही. याचं उत्तर आहे परावर्तित कोन आणि आपतन कोन. खालीलपैकी कोणता पृष्ठभाग नियमित परावर्तित दर्शवतो? ए. कागद. बी. आरसा. सी. लाकूड. डी. वस्त्र. खालीलपैकी कोणता पृष्ठभाग नियमित परावर्तित दर्शवतो? ए. कागद. बी. आरसा. सी. लाकूड. डी. वस्त्र. याचं उत्तर आहे आरसा. अनियमित परावर्तन कोणत्या पृष्ठभागावर होतो? ए. गुळगुळीत. बी. खडबडीत. सी. पारदर्शक. डी. चकचकीत. बी. खडबडीत. परावर्तनाचा कोणता नियम सांगतो की आपातिक किरण आणि परावर्तित किरण आणि आपतन बिंदूवरील स्तंभिका एकाच प्रतलात असतात? ए. पहिला नियम. बी. दुसरा नियम. सी. तिसरा नियम. डी. चौथा नियम. याचं उत्तर आहे बी. दुसरा नियम. कॅलिडोस्कोपमध्ये कोणत्या तत्त्वाचा उपयोग होतो? ए. प्रकाशाचे अपवर्तन. बी. प्रकाशाचे विखुरणे. सी. प्रकाशाचे बहुपरावर्तन. डी. प्रकाशाचे शोषण. याचं उत्तर आहे प्रकाशाचे बहुपरावर्तन. पारदर्शी कोणत्या उद्देशाने वापरला जातो? ए. प्रकाश मोजण्यासाठी. बी. दुर्गम ठिकाणी दृश्य पाहण्यासाठी. सी. रंगाचे विश्लेषण करण्यासाठी. डी. प्रतिमा मोठ्या करण्यासाठी. याचं उत्तर आहे बी. दुर्गम ठिकाणी दृश्य पाहण्यासाठी.
आपतन बिंदूवर काढलेला लंब म्हणजे काय? ए. आपातित किरण, बी. परावर्तित किरण, सी. स्तंभिका, डी. अपवर्तित किरण. याचं उत्तर आहे स्तंभिका. चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब दिसण्याचे कारण काय? ए. प्रकाशाचे परावर्तन, बी. प्रकाशाचे परावर्तन, सी. प्रकाशाची विखुरणे, डी. प्रकाशाचे शोषण. याचं उत्तर आहे बी. प्रकाशाचे परावर्तन. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. केश कर्तनालयात मागील आरसा काय असतो? प्रकाश वाढवण्यासाठी, बी. मानेच्या मागचे केस पाहण्यासाठी, सी. सुगंधासाठी, या डी. सौंदर्य वाढवण्यासाठी. बी. मानेच्या मागचे केस पाहण्यासाठी. खालीलपैकी उपकरण परावर्तनाच्या तत्त्वावर कार्य करत नाही. ए. कॅलिडोस्कोप, बी. परिदर्शी, सी. सूक्ष्मदर्शी, डी. सपाट आरसा. सी. सूक्ष्मदर्शी. सूर्यप्रकाश चंद्रावरून पृथ्वीवर येण्याच्या प्रक्रियेला कोणते तत्त्व कार्यरत असते? ए. अपवर्तन, बी. परावर्तन, सी. विखुरणे, डी. शोषण. बी. परावर्तन. आरशात डावी बाजू उजवी दिसण्याचे कारण काय आहे? ए. प्रकाशाचे परावर्तन, बी. प्रकाशाचे विखुरणे, सी. प्रकाशाचे पार्श्वभूमी परावर्तन, डी. प्रकाशाचे शोषण. उत्तर आहे सी. प्रकाशाचे पार्श्वभूमी परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन कोणत्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात होतो? ए. काळा रंग, बी. पांढरा रंग, सी. गुळगुळीत, डी. खडबडीत. ए. गुळगुळीत. परावर्तित किरण आणि स्तंभिका यांच्यातील कोन म्हणजे काय? ए. आपतन कोन, बी. परावर्तन कोन, सी. अपवर्तन कोन, डी. विचलन कोन. याचं उत्तर आहे परावर्तित कोन. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ समोर पण तुम्हाला देण्यात येईल. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परावर्तित कोन नेहमी आपतन कोनापेक्षा मोठा असतो, बी.
परावर्तन कोन नेहमी आपतन कोनापेक्षा लहान असतो. सी. परावर्तन कोन आणि आपतन कोन समान असतात. डी. परावर्तन कोन आणि आपतन कोन यांच्यात कोणताही संबंध नाही. उत्तर आहे सी. परावर्तन कोन आणि आपतन कोन समान असतात. पाण्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परावर्तनास काय म्हणतात? ए. नियमित परावर्तन. बी. अनियमित परावर्तन. सी. पार्श्वभूमी परावर्तन. डी. आंतरिक परावर्तन. याचं उत्तर आहे नियमित परावर्तन. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रकाशाच्या परावर्तनामुळे खालीलपैकी कोणता घटक घडते? ए. इंद्रधनुष्य. बी. पाण्यातील वस्तू वाकलेली दिसणे. सी. आरशात प्रतिमा दिसणे. डी. सूर्योदय लाल रंग. याचं उत्तर आहे आरशात प्रतिमा दिसणे. परावर्तनाचे नियम कोणत्या विज्ञानाशी संबंधित आहे? ए. रसायनशास्त्र. बी. भौतिकशास्त्र. सी. जीवशास्त्र. डी. भूगोल. याचं उत्तर आहे बी. भौतिकशास्त्र. आपातित किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती अंशाचा असतो? ए. 0. बी. 90. सी. 180. डी. परावर्तन कोनाच्या दुप्पट. याचं उत्तर आहे परावर्तन कोनाच्या दुप्पट. खालीलपैकी कोणते उदाहरण अनियमित परावर्तनाचे आहे? ए. आरशातील प्रतिमा. बी. पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब. सी. भिंतीवर पडलेला प्रकाश. डी. काचेतील प्रतिबिंब. याचं उत्तर आहे सी. भिंतीवर पडलेला प्रकाश. प्रकाशाच्या परावर्तनामुळे खालीलपैकी कोणते उपकरण कार्य करते? ए. टेलिस्कोप. बी. परिदर्शी. सी. सूक्ष्मदर्शी. डी. थर्मामीटर. प्रकाशाच्या परावर्तनामुळे खालीलपैकी कोणते उपकरण कार्य करते? ए. टेलिस्कोप. बी. परिदर्शी. सी. सूक्ष्मदर्शी. डी. थर्मामीटर. याचं उत्तर आहे परिदर्शी. आरशाचा कोणता 45 सेल्सिअस असताना परावर्तित किरणाची दिशा किती अंशांनी बदलते? ए. 45. बी. 90. सी. 180. डी. 0. याचं उत्तर आहे बी. 90. प्रकाशाच्या परावर्तनाचा वेग किती असतो? ए. प्रकाशाच्या वेगा इतका. बी. प्रकाशाच्या अर्धा वेग. सी. 0. डी. परावर्तन पृष्ठभागावर अवलंबून. याचं उत्तर आहे प्रकाशाच्या वेगा इतका. गॅलिलिओ
स्कोपमध्ये कोणत्या आकाराचे आरसे वापरले जातात? ए. गोलाकार, बी. चौकोनी, सी. त्रिकोणी, डी. आयत आकृती. याचं उत्तर आहे सी. त्रिकोणी. पाण्याच्या तळाशी पडलेला नाणा वरच्या दिशेने वाकलेल्या दिसण्याचे कारण काय? नाणा म्हणजे ₹1 नाणा. ए. परावर्तन, बी. अपरावर्तन, सी. विखुरणे, डी. शोषण. याचं उत्तर आहे अपरावर्तन. आरशापासून 2 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्तीची प्रतिमा किती किती अंतरावर तयार होईल? ए. 1 मीटर, बी. 2 मीटर, सी. 4 मीटर, डी. 0.5 मीटर. याचं उत्तर आहे सी. 4 मीटर. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. नियमित परावर्तनात सर्व परावर्तित किरण समांतर असतात. बी. अनियमित परावर्तनात प्रकाश विखुरले जाते. सी. परावर्तन कोन आपतन कोनापेक्षा नेहमी मोठा असतो. डी. आरसा नियमित परावर्तनाचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे सी. परावर्तन कोन हा आपतन कोनापेक्षा नेहमी मोठा असतो. प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग कोणत्या उपकरणात होत नाही? ए. दूरदर्शी, बी. सूक्ष्मदर्शी, सी. कॅमेरा, डी. बॅरोमीटर. याचं उत्तर आहे डी. बॅरोमीटर. आपातित किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन 60 सेल्सिअस असल्यास आपतन कोन किती अंशाचा असेल? ए. 30, बी. 60, सी. 90, डी. 120. याचं उत्तर आहे ए. 30. 30 अंशाचा कोन तयार होतो. खालीलपैकी कोणता पदार्थ चांगले परावर्तक आहे? ए. काळा कागद, बी. पांढरा कागद, सी. लाकूड, डी. माती. ए. पांढरा कागद. आरशाच्या समोर उभे राहिल्यास प्रतिमेचे स्वरूप कसे असते? ए. वास्तविक उलटी, बी. आभासी उलटी, सी. वास्तविक आणि सुलटी, डी. आभासी आणि सुलटी. याचं उत्तर आहे डी. आभासी आणि सुलटी. परावर्तन कोन 45 अंश असल्यास आपतित किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती? ए. 45 अंश, बी. 45 अंश, 90 अंश, सी. 180 अंश, डी. 0 अंश.
याचं उत्तर आहे बी. खालीलपैकी कोणते परावर्तनाचे उदाहरण नाही? आरशातील प्रतिमा, बी. इंद्रधनुष्य, सी. पाण्यातील पर्वताचे प्रतिबिंब, डी. कॅलिडोस्कोपमधील रंग. याचं उत्तर आहे बी. इंद्रधनुष्य. आरशाच्या पृष्ठभागावर प्रकाश कोणत्या कोनात पडल्यास परावर्तित किरण आपत्ती किरणाशी एकरूप होईल? ए. 0 अंश, बी. 45 अंश, सी. 90 अंश, डी. 180 अंश. याचं उत्तर आहे 0 अंश. परिदर्शीमध्ये आरसे कोणत्या कोनात ठेवले जातात? ए. 30 अंश, बी. 45 अंश, सी. 60 अंश, डी. 90 अंश. याचं उत्तर आहे 45 अंश. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. अनियमित परावर्तनामध्ये परावर्तित नियम पाळले जात नाही. बी. नियमित परावर्तनामध्ये प्रकाश विखुरला जातो. सी. आरसा अनियमित परावर्तन दर्शवतो. डी. नियमित परावर्तनामध्ये प्रकाश हे परावर्तन नियम पाळतो. डी. नियमित परावर्तनामध्ये प्रकाशाचे परावर्तन नियम पाळते. प्रकाशाच्या परावर्तनामुळे कोणती नैसर्गिक घटना घडते? ए. पाण्यातील वस्तू खोल दिसणे, बी. चंद्राचे प्रकाशित होणे, सी. आकाश निळे दिसणे, डी. सूर्यप्रकाश धूलिकणात चमकणे. याचं उत्तर आहे डी. सूर्यप्रकाश धूलिकणात चमकते. आरशाच्या पृष्ठभागावरील आपतन बिंदूवर काढलेल्या लंब रेषेला काय म्हणतात? ए. आपत्ती किरण, बी. स्तंभिका, सी. परावर्तित किरण, डी. अपवर्तित किरण. बी. स्तंभिका. प्रकाशाच्या परावर्तनाचा वेग किती असतो? ए. ध्वनीपेक्षा कमी, बी. ध्वनीपेक्षा जास्त, सी. प्रकाशाच्या वेगाइतका, डी. 0. सी. प्रकाशाच्या वेगा इतका. याचं उत्तर आहे सी. खालीलपैकी कोणते परावर्तनाचे उदाहरण नाही? ए. चंद्राचे प्रकाशित होणे, बी. आरशात प्रतिमा दिसणे, सी. पाण्यातील वस्तू वाकलेली दिसणे, डी. कॅलिडोस्कोपमधील रंग. उत्तर आहे सी. पाण्यातील वस्तू वाकलेली दिसणे. आरशापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा किती अंतरावर तयार होईल? ए. 0.5 मीटरवर, बी. 1 मीटरवर, सी. 2 मीटरवर, डी. 3 मीटरवर. याचं उत्तर आहे बी. 1 मीटरवर. परावर्तन कोन 30 अंश असल्यास आपतन कोन
किती? ए 15 अंश, बी 30 अंश, सी 60 अंश, डी 90 अंश. याचं उत्तर आहे 30. खालीलपैकी कोणता पृष्ठभाग सर्वात कमी परावर्तन दर्शवेल? ए पॉलिश केलेली धातू, बी काळा कागद, सी पांढरा कागद, डी आरसा. याचं उत्तर आहे काळा कागद. पृष्ठभागावर सर्वात कमी परावर्तन दर्शवितो. परावर्तनाचा कोणता नियम सांगतो की आपतित किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात? ए पहिला नियम, बी दुसरा नियम, सी तिसरा नियम, डी चौथा नियम. याचं उत्तर आहे दुसरा नियम. कॅलिडोस्कोपमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरले जातात? ए समतोल आरसे, बी अंतर्वर्क आरसे, सी बहिर्वर्क आरसे, डी त्रिकोणी आरसे. ए समतोल आरसे. आरशाच्या पृष्ठभागावर प्रकाश लंबपातळ झाल्यास परावर्तित किरण कोणत्या दिशेने जाईल? ए मूळ दिशेला, बी 90 अंश वळून, सी विखरून, डी शोषून. याचं उत्तर आहे ए मूळ दिशेला. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पण देण्यात येईल. खालीलपैकी कोणते परावर्तनाचे उदाहरण आहे? तारे डोळ्यांनी चमकताना दिसणे, पाण्यातील वस्तू खोल दिसणे, सी इंद्रधनुष्य दिसणे, आरशात स्वतःची प्रतिमा पाहणे. याचं उत्तर आहे डी आरशात प्रतिमा पाहणे. परावर्तनाचा नियम कोणी प्रथम शोधला? ए आयझॅक न्यूटन, बी युक्लिड, सी आर्किमिडीज, डी गॅलिलिओ. याचं उत्तर आहे बी युक्लिड. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पुढील पण पाहण्यात येईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.